नमस्कार. मी अमित उर्फ बंटी मंडलिक आणि मी राजकारणात यायचं म्हणजे अ, आमच्या आता काही 94-95 पर्यंत आमच्या वार्डामध्ये कैलासवासी राजाभाऊ अभंग जे होते ते खूप अ, चांगले होते आणि त्यांनी खूप कामं पण केलेत लोकांचे. त्याच्यानंतर आमच्या गल्लीला असा नगरसेवक दुसरा लागला पण नाही. उपनगराध्यक्ष पण होते ते. आणि मेन सांगायचं झालं तर मी त्यांचं बघितलं की माणसांना कसं माणसांची कामं कसे करायचे, काय करायचे, हे करायचे. तेव्हा त्यांना बघायचं मी खूप लहान होतो. मग तेव्हा मला असं ते तेव्हापासूनच असं कळालं एक समाजकारणाची आवड तेव्हा निर्माण झाली. त्याच्यानंतर मी 2008, 9, 10 नंतर मी थोडंसं समाजकारणामध्ये उतरलो. मग समाजकारण करत करत असताना पुढे आल्यानंतर मग मला असं जाणवलं की आपल्या वार्डातल्या समस्या खूप आहेत. मग आपल्याला समाजकारण करता करता थोडीशी त्याला राजकारणाची पण जोड लागणार आहे. कारण माझ्या पूर्ण वार्डामध्ये 7 नंबर वार्डामध्ये कतार वस्ती, वडार वस्ती, भिल्ल वस्ती आणि जो अभंगमाळा असेल, त्याच्यानंतर बरेचकर माळा असेल, माळीवाडा, इथे सामान्य लोक राहतात खूप जास्त. इथं काम करण्याची संधी एवढी मोठी आहे आणि गेल्या काही वर्षांपासून इथं जे आजी नगरसेवक जे आहेत त्यांच्याकडे सभापती होते, उपनगराध्यक्ष पदही होतं, पण त्यांनी असं कुठलंच काम नाही, असं म्हणण्यापेक्षा कुठलंच काम केलं नाही त्यांनी. उदाहरणार्थ इथं काही वर्षांचा प्रश्न जो आरक्षणाचा आहे तो सर्वात मोठा प्रश्न लोकांपर्यंत, म्हणजे खूप अडचणीचा प्रश्न होता लोकांना, तो कधी सोडवला नाही. त्याच्यानंतर म्हणजे बाकीच्या तर वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या पण कधी सॉल्व्ह केल्या नाही. आणि राहिला अजून म्हणजे करण्यासारखं मला जे वाटतं, तुम्ही आता हे आरक्षण वगैरे हे तर सरकारी बाबी आहेत, या ठीक आहे, ह्या करायच्या आहे, मूलभूत गरजा आहे, हॉस्पिटल असेल, बाकीच्या गोष्टी आहेत. तर त्याच्यानंतर मला असं वाटतं ज्या सरकारी योजना आहेत ना त्या ह्या सामान्य आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. मला असं वाटतं का मी राजकारणाचं समाजकारणाबरोबर राजकारण घेण्याचं रिझन किंवा माझं कारणच ते आहे की मला ह्या ज्या सरकारी योजना आहेत ना भरपूर मोठ्या प्रमाणात असतात. लघु उद्योग म्हणजे आहेत, ज्या लोकांना बिझनेस करायचे छोटे छोटे मोठे मोठे, पण त्यांच्याकडे पैसे नसतात. त्यांना पैसे सरकारकडून कसे, सरकारच्या भरपूर स्कीमा असतात. अण्णाभाऊ शिंदे असेल, त्याच्यानंतर आपलं ओबीसी महामंडळ असेल, त्याच्यानंतर तुमचे हे भरपूर छोटे छोटे उद्योगांसाठी आहेत ना सरकार पैसे देत असतं. त्यासाठी मग ह्या ज्या सरकारी हॉस्पिटल असेल, शाळेंच्या बाबतीतल्या असतील, वेगवेगळे हे असतात, त्या सगळ्या सरकारी योजना आपल्या ह्या सगळ्या गरीब आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचे असे माझ्या डोक्यामध्ये काही आहे. वार्डातले जे प्रश्न आहेत, घरकुल योजना असेल, रस्ते, पाणी, लाईट, ह्या तर एक मूलभूत गरज आहे, म्हणजे ती कायम 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 गरज असते. ती करण्याचं एक मला आवड आहे किंवा मला वाटतं की मी ती करावी. कारण इथून मागे जे नवर्स झाले त्यांनी काहीच केलेलं नाही. फक्त लोकांचं जागेंचे प्रॉब्लेम त्यांनी स्वतः लोकांना अडचणीत टाकलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःची घरं भरले असतील, कोणाची नेतेगिऱ्यांची चाटेगिरी केलेली असेल, असे भरपूर प्रश्न आहेत की, आणि फक्त एक नाव वापरायचं आणि एक समाजाचं हे वापरायचं. समाजकारणामध्ये पण त्यांचा 0% वाटा आहे. कधी एक नगरसेवक म्हणून आपण प्रत्येक वार्डामध्ये आपल्या सार्वजनिक कार्यक्रम असतात, गणपती मंडळ असेल, नवरात्र असेल, त्याच्यानंतर विविध जे कार्यक्रम असतात, तसं सगळ्या कार्यक्रमांना त्यांना एक अपेक्षा असते, बाबा ते स्वतःसाठी घेत नाही, एक समाजकारण म्हणून ते करत असतात. हे कधी तिथे सपोर्ट करणार नाही. त्याच्यानंतर लोकांना आडी अडचणीला आणणार. त्याच्यानंतर कोणी मोठं होत असेल तर त्यांना ते दिसणार नाही. मुद्दामून लोकांना, समजा आता तुम्हाला सांगतो, 2 रुपयाचे धान्य आपण रेशन म्हणतो त्याला, ते जे कुठल्या लोकांना आमच्या वार्डामध्ये मी जेवढे बघितलं ना, आता जात असताना येत असताना जे प्रश्न बघितले, ज्या माणसाला खरंच गरज आहे, पण ते माणसं यांच्या मागे फिरत नाही, म्हणून यांनी त्यांचं नाव कधीच यादीमध्ये घेतलेलं नाही. यांच्या मागे जे लोक फिरतात, त्यांच्या मागे पळतात, त्यांचेच यांनी ना असे छोटे छोटे कामं केलेली आहेत. बाकी सामान्य जनतेचं काहीच काम केलेलं नाही. असे भरपूर बोलत गेलं तर खूप प्रश्न आहेत आणि खूप योजना आहे डोक्यात, अजून विविध पण गोष्टी आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, मला असं वाटतं, म्हणजे मी पूर्ण वार्डापुरतं नाही बोलत, मी शहरापुरतं नाही, मी तालुक्यापुरतं पण माझ्या डोक्यात आहे की ज्या लघु उद्योगांसाठी प्रशिक्षण देण्यात यावं. म्हणजे आपण स्वतः सरकारकडून ज्या योजना आहेत त्याचा लाभ कसा घ्यायला पाहिजे, त्यासाठी प्रशिक्षण केंद्र, छोटे छोटे जॉब करण्यासाठी कुठं काय त्याचे प्रशिक्षण केंद्र, स्वतःचा बिझनेस कसा करावा, किंवा लोकांना कसं बाकीच्या गोष्टींमध्ये समाजकारणामध्ये हे करावं,
असे खूप गोष्टी आहेत डोक्यामध्ये करण्याच्या आणि तो मी प्रयत्न करणार आहे 100%. मतदारांना काय आव्हान करायचं? मतदारांना तर सर्वप्रथम मी हे आव्हान करेन की तुम्ही मतदान करत असताना तर सर्वप्रथम तर एक सांगेल की जेवढे जास्तीत जास्त 100% मतदान करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ज्याला स्वतःला जे वाटतं त्याला करा. आणि दुसरा विषय आहे की समजा आपण असं मी आता तुम्हाला म्हणलं ज्याला वाटतं त्याला करा, ठीक आहे, पण विचार करून करा. पैसे देणारे देतात, 5 वर्ष तुमच्याकडे बघत नाही. आता तुम्हाला वाटेल 2,000 5,000 अशा प्रमाणामध्ये पैसे देतात आणि मतदान तुमचं करून घेतात, पण नंतर 5 वर्ष तुम्हाला पश्चाताप होणार. याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही हा विचार केला पाहिजे की सरकार कोणाचं आहे, वरती सरकार कोणाचं आहे, इथं सरकार कोणाचं आहे, खाली आपले जे कामं होणार आहे ते कोणातर्फे होणार आहे, कोणा थ्रू होणार आहे, आपण ज्यांना वोटिंग करतोय त्या लायबल आहेत का, आणि ते सर्वसामान्य लोकांना चे प्रश्न सोडवणार आहेत ना, की फक्त ठेकेदारांचेच पोटं भरणार आणि स्वतःचेच घरं भरणार असे आहेत का, त्याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे मतदार राजांनी. आणि मतदार राजांना तर प्रथम एवढं सांगतो मी की एवढं सगळं विचार करा आणि 100 जेवढे जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या घरातले, तुमच्या आजूबाजूचे मित्रपरिवार, नातेवाईक जे कोणी असेल सर्वांना सांगा मतदान करा आणि 100% मतदान करा.